यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। आपल्या सोबत आहे अपक्ष उमेदवार दरंगे पाटला खास संघटक ज्ञानेश्वर थोरात। कारण आता जिल्हा परिषद पंचायत समिती अशा गोगानातून उभे आहे। काय सांगाल, कारण तुम्ही हट्ट का पकडा याचा इलेक्शन वर आणण्याचे? मला हट्ट एकच पकडला मी दरंगे पाटलाचा महाराष्ट्र सेवक आहे। मी दरंगे पाटलाकडून माझे गुरु आहे दरंगे पाटील। मी त्यांच्यासाठी माझा जीव जरी गेला तरी मी समाजाची सेवा करणार सोडणार नाही, असा माझा हट्ट आहे। काय सांगाल, कारण सगळे विरोधक आता तुमच्या गावातले दोघ जण तुमच्या समोर उभा आहे, या संदर्भात काय सांगाल? मला एकच सांगायचं आहे, त्यांनी फक्त त्यांच्या छातीवर हात ठेवा। बाबांना तुमच्यासाठी काही केलं नाही, दोघांसाठी पण बाबा रिकामा तुमच्यासाठी जे केलं ते कोणा गावात नसेल केलं। याचं तुम्हाला हे सरपंच पद, ग्रामपंचायत सदस्य पद, सभापती, आपल्या ग्रामपंचायत समिती सदस्य तुम्ही होऊ शकत नव्हता, पण तुम्ही माझा विश्वासघात केला म्हणून मी तुमच्यासाठी पटांगणात उभा आहे आणि दादाचा कट्टर समर्थक आहे। 3 वर्षापासून दादा सगळं काम करतो। मुंबईतील आपल्या धर्मासाठी मी आरक्षण गुलाल घेऊन आलेला माणूस आहे। काय सांगाल, कारण आता तुमची जवळपास आता उद्या मतदान होत आहे, या संदर्भात काय सांगाल? मला मतदार बंधू आणि भगिनींना एकच सांगायचं आहे, मी समाजासाठी आता माझा जसे गुरुला सांगितलं माझ्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत मी सेवा करीन। मी असा विडा उचलला आहे, माझ्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी समाजाची सेवा करीन व समाजाचा अपमान होईल अशा माझ्या हातून एकही शब्द वागणूक मी होऊन देणार नाही। माझी चूक समाजाची सेवा करता करता माझ्या हातून एक चूक बी होणार नाही। समाजाचं लाख हे खाली जाऊन देणार नाही कधी। फक्त समाजसेवा मी हाच विडा उचलला आहे। काय सांगाल, का आरोग्यासाठी काय करणार तुम्ही? मी आरोग्यासाठी प्रथमतः आरोग्य केंद्र गावागावात आरोग्य केंद्र आणीन। गावागावात मला माझं एक स्वप्न आहे, मी अँब्युलन्स ही सरकारी अँब्युलन्स आहे ना 108, तर माझी इच्छा आहे की मी सगळ्या आमच्या 15 गावासाठी 4 गाव आहे मला, त्यांच्यासाठी मी शासनाच्या निधीतून गावासाठी कशी अँब्युलन्स आणता येईल, गोरगरिबाला कशी सेवा देता येईल, गोरगरिबाचा कसा जीव वाचवता येईल अशी माझी इच्छा आहे। तुम्ही काय आवाहन करा मतदारांना? मी आवाहन करू इच्छितो मतदार आणि बंधू भगिनींनो, मी घरचालही श्रीमंत नाही, पण समाजासाठी माझा ध्येय मी आत्महत्या केलेला आहे। मला जेवढं माझ्या शरीराचा जीव आहे तोपर्यंत मला फक्त समाजसेवा करायची संधी द्या। मी तुमच्याकडून 1 रुपया घेणार नाही। मला हे जे चक्र आहे, मला हे जे पहिलं असं चक्र आहे, मला हे उलटे चक्र करून टाकायचं आहे। जनतेला एवढाच विश्वास देतो की तुमच्या कामाचा 1 रुपया घेणार नाही। मी फक्त शासनाला भांडणारा माणूस आहे आणि शासनाच्या तिजोरी जी चोर भामट्याने खाली केली, शासनाच्या तिजोरीला पण धक्का लागून देणार नाही शासनाच्या, आणि समाजाची सेवा कशी करता येईल समाजासाठी मी त्यासाठी काम करणार आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।